नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अनेक विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जवळपास आपण जर बघितलं तर पवित्र पोर्टलवरती 1,70,000 विद्यार्थ्यांनी काय केलं होतं, प्राधान्यक्रम लॉक केलेले होते. मग आपण लय खुश झालो होतो की ये देखो इतने बडे विद्यार्थी थे, 2 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी होते आणि त्याच्यापैकी फक्त 1,70,000 विद्यार्थ्यांनीच काय केलं, प्राधान्यक्रम जनरेट केले. का बरं? कारण की त्यांचं जे काही प्राधान्यक्रमाचा जो काही फॉर्म होता, माफ करा, सेल्फ सर्टिफाईड जो फॉर्म होता तो अनेक विद्यार्थ्यांचा चुकलेला होता. अनेकांना असं वाटलं की हा जो फॉर्म चुकलेला आहे त्याच्यामुळे ते सगळेचे सगळे विद्यार्थी स्पर्धेच्या बाहेर असतील. परंतु आज जे नोटिफिकेशन निघालेलं आहे त्याच्यावरून तर सरळ सरळ असं दिसत आहे की ज्या विद्यार्थ्यांचं स्वप्रमाणपत्र म्हणजे सेल्फ सर्टिफाईड फॉर्म हा काही कारणामुळे अनलॉक राहिलेला होता, तो त्यांनी कंप्लीट केलेला नव्हता किंवा अनसर्टिफाईड राहिलेला होता, अशा विद्यार्थ्यांना सुद्धा मुभा देण्यात आलेली आहे. त्यांना सुद्धा प्राधान्यक्रम जनरेट करण्यासाठी सुविधा देण्यात आलेली आहे. आजपर्यंत आपण जर बघितलं तर साधारणतः 1,47,000 एवढे जे विद्यार्थी आहेत त्यांनी मुलाखतीशिवाय आणि जवळपास मुलाखतीसह म्हणजे विथ इंटरव्ह्यूमध्ये 1,37,000 विद्यार्थ्यांना प्राधान्यक्रम जनरेट झालेले आहेत. म्हणजे जर आपण या आकड्यामधली तफावत जर बघितली तर साधारणतः अजून देखील आपण या ठिकाणी 23,000 विद्यार्थ्यांनी प्राधान्यक्रम जनरेट त्या ठिकाणी केलेले नाहीत असं एकंदरीत दिसते. आणि या ठिकाणी जर बघितलं तर तो आकडा आणखी 10,000 त्या ठिकाणी वाढलेला आहे. आणि साधारणतः 1,31,000 विद्यार्थ्यांनी विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये आणि साधारणतः 1,09,000 विद्यार्थ्यांनी विथ इंटरव्ह्यूचे जे काही प्राधान्यक्रम आहेत ते लॉक केले आहेत. म्हणजे तुम्हाला 100% मी सांगतो की 16 तारखेला पुन्हा एकदा म्हणजे उद्याला जी मुदतवाढ आहे तर ती 100% भेटणार आहे, असा याचा एकंदरीत अर्थ होतो. आता या विद्यार्थ्यांना असं सांगण्यात आलेलं आहे की जे उमेदवार प्राधान्यक्रम लॉक करणार नाही ते सगळेच्या सगळे बाहेर चालले जातील. आता बघा इथे मुद्दा क्रमांक 4 येतो. याच्यामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की जर समजा कंप्लीट किंवा नॉट सेल्फ सर्टिफाईड व अनसर्टिफाईड स्थितीमध्ये असणारे म्हणजे जे विद्यार्थी आपण असं म्हणत होतो की या एकंदरीत प्रोसेसच्या बाहेर आहेत, तर ते प्रोसेसच्या बाहेर वगैरे काही नाही आहेत, तर त्यांना सुद्धा या ठिकाणी संधी देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. त्यामुळे काय केलं की त्यांनी माहिती पूर्ण असून देखील त्यांना प्राधान्यक्रम जनरेट करता आलेले नाहीयेत. म्हणजे त्यांनी स्वप्रमाणपत्र काय केलं होतं, लॉक केलेलं नव्हतं. मग आता आपण आकडा कोणता धरून आलो होतो, 1,70,000 असू द्यात. मग त्यांनी माहिती पूर्ण असून देखील त्यांना प्राधान्यक्रम जनरेट करता आलेले नाहीयेत. अशाही उमेदवारांना आता ती जी काही माहिती त्यांनी भरलेली होती म्हणजे सद्यस्थितीचा वापर करून जर आपण बघितलं तर प्राधान्यक्रम जनरेट करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे, असा ज्याचा अर्थ होतो. बघा बरं, पुन्हा एकदा सांगतो, कंप्लीटेड बट नॉट सेल्फ सर्टिफाईड ऑर अनसर्टिफाईड या स्थितीमध्ये असणाऱ्या उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र लॉक केलेले नाही. आता आपल्याला जो आकडा दाखवला जात होता आतापर्यंत 1,70,000 विद्यार्थ्यांचा, तर हा आकडा कोणता आहे माहितीये का, स्वप्रमाणपत्र पूर्ण असलेले. आणि यांनी काय सांगितलेले, आता स्वप्रमाणपत्र पूर्ण नसलेले जे विद्यार्थी आहेत हे या ठिकाणी आलेत ना, कंप्लीट बट नॉट सेल्फ सर्टिफाईड. पण त्यांनी सेल्फ सर्टिफाईडच नाही केलं, त्यांनी पूर्ण माहिती भरलेली होती, त्यांना माहितीच नाही, कथांतरिक कारणामुळे म्हणा किंवा इतर काही कारणामुळे अनसर्टिफाईड राहून गेलं. मग अशाही उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र लॉक केलेलं नाही, त्यामुळे माहिती पूर्ण असून देखील त्यांना प्राधान्यक्रम जनरेट करता येत नाहीयेत, साहजिकच आहे. आणि मग अशा उमेदवारांना त्या स्थितीचं विचारात घेऊन प्राधान्यक्रम जनरेट करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. म्हणजे ते सुद्धा विद्यार्थी या ठिकाणी आता येतील. त्यामुळं उमेदवारांनी आपली माहिती तपासून आलेल्या प्राधान्यक्रमांपैकी ज्यासाठी आपण पात्र आहोत तेच प्राधान्यक्रम आपण लॉक केले पाहिजे. अनेक वेळा असं होतं की ज्या विद्यार्थ्यांची पात्रता नाहीये त्या विद्यार्थ्यांना ते प्राधान्यक्रम जनरेट झालेले आहेत ते विद्यार्थी लॉक करायचे की त्याला अनलॉक करायचे असा विचार करतात. पण मला असं वाटतं की तुमची जर पात्रता नसेल तर ते 100% तुम्ही काय करायला पाहिजे, टाळायला पाहिजे. अजिबात चुकीचे जे प्राधान्यक्रम आहे ते अजिबात तुम्ही देऊ नका, ठीक आहे. जर उमेदवार पात्र असताना त्यांचे नुकसान होऊ नये, म्हणजे जे विद्यार्थ्यांचं अनसर्टिफाईड राहिलेलं होतं, बरोबर आहे की नाही, त्या विद्यार्थ्यांना ही संधी देण्यात आलेली आहे. आणि अनेक विद्यार्थ्यांनी काय केलं माहितीये का, की जे सर्टिफिकेटचा फॉर्म होता, ज्या ठिकाणी तुम्हाला सर्टिफिकेट्स जे काही तुम्ही घेतलेले विविध प्रमाणपत्र वगैरे असतील ते जसं ऍड करायचे होते, त्या ठिकाणी तुम्ही चुकीच्या पद्धतीने माहिती भरलेली असं सांगण्यात आलेलं आहे. बघा, यांनी काय म्हटलं की स्वप्रमाणपत्रामध्ये त्यांच्या नोंदी योग्य रकान्यात न करता अन्य रकानात, उदाहरणार्थ डिप्लोमा आणि डिग्रीमध्ये नोंद करावायच्या ज्या काही गोष्टी होत्या, उदाहरणार्थ डीएड आणि बीएड. आता डिप्लोमासाठी म्हणजे डिप्लोमा जर असेल तर आपल्याला डीएड मध्ये टाकायचा असतो, डिग्री असेल तर त्या ठिकाणी आपल्याला बीएड मध्ये टाकायचं असेल, विद्यार्थ्यांनी काय केलं असेल, चुकीचं टाकलं असेल. आणि मग त्याच्यामुळे काय झालेलं आहे की हे ज्या महत्त्वाच्या डिग्री होत्या किंवा डिप्लोमा होत्या, हे ज्या अर्हता आहे त्यांनी काय केलं, सर्टिफिकेट या पात्रतेच्या मेनू अंतर्गत नोंद केल्यामुळं अशा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्राधान्यक्रम जनरेट होत नसल्याचं निदर्शनास आलेलं आहे. मग यांना कसं वाटलं की नाही, हा तर विद्यार्थ्यांनी चुकीच्या पद्धतीने माहिती भरल्यामुळं त्यांच्याकडे पात्रता असून देखील त्यांना जर या भरती प्रक्रियेमधून जर बाहेर पडण्याची आवश्यकता पडत असेल किंवा त्यांच्यावरती अशी वेळ येत असेल तर हे चुकीचं आहे. म्हणून त्यांनी असा निर्णय घेतला की हे बघा, तुम्हाला सुविधा देण्यात आलेली आहे की तुम्हाला सुद्धा प्राधान्यक्रम जनरेट होतील, आम्हीच ती माहिती बरोबर करतो, करेक्ट करतो
आणि आम्ही तुम्हाला प्राधान्यक्रम देतो, भले तुम्ही किती चुका करून ठेवले असतील तरी सुद्धा. ठीक आहे. आता उमेदवारांनी सर्टिफिकेट या पात्रतेच्या मेनू अंतर्गत हे जे काही वेगवेगळ्या डिग्री आहेत किंवा तुमचे विविध अर्हता आहेत ते जर समजा भरले असतील, त्याच्यामध्ये म्युझिक टीचर असेल, ATD असेल, BPEd असेल, आणखी कुठलं दिलं आहे त्यांनी, AM असेल है ना, मास्टर ऑफ आर्ट्स, ते काय म्हणतात त्याला, AM, ATD, हे मला हे जे वाटते हे सगळं कला शिक्षकांच्या संदर्भाने आहेत, हे संगीत शिक्षकांच्या आणि क्रीडा शिक्षकांच्या संदर्भाने इत्यादी सारख्या अर्हता ड्रॉप डाऊन मधील योग्य अर्हतेची निवड करूनच तुम्हाला मॅन्युअली म्हणजे तिथं आपण टिक केल्याच्या नंतर की नाही खाली 2-4 ऑप्शन येतात, त्याच्यापैकी जे निवडायचं होतं, परंतु आपण त्याच्यामधली निवड न करता आपण काही विद्यार्थ्यांनी मॅन्युअली टाईप करून ते माहिती भरलेली असेल आणि म्हणून अशा विद्यार्थ्यांच्या नोंदी काय केल्या, पोर्टलनं स्वतःच करेक्ट केल्या, ऑटो करेक्ट केल्या असं म्हणायला काही हरकत नाही. आणि अशा विद्यार्थ्यांना आता प्राधान्यक्रम देण्यात आलेले आहेत. आणि त्याचबरोबर आपले जे काही लॉग इन आपण करतो, ठीक आहे की नाही, तर त्या ठिकाणी आणखीन एक आपल्याला ऑप्शन देण्यात आलेला आहे, प्रेफरन्सेस व्हाय नॉट इलिजिबल. समजा जर आपल्याला प्राधान्यक्रम आलेच नसतील तर ते का आलेले नाही आहेत याचंही रिझन त्यांनी या मेन्यूमध्ये देण्यात आलेलं आहे. म्हणूनच त्यांनी सांगितलेलं आहे की भाऊ तुम्ही काही कुटाने करा, 16 तारखेपर्यंत पूर्ण करा. 16 तारखेपर्यंत पूर्ण होत नाही, उद्या 100% तुम्हाला मुदतवाढ मिळेल, कारण की हजारो विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी आतापर्यंत लॉक केलेलं नाही आहे. यांनी 2-2 वेळा 3-3 वेळा मेसेज टाकले. मला असं वाटतं की उद्या 100% ते काय करतील, पुन्हा मुदतवाढ देतील. आता ते उद्याचा आकडा चेक करतील, ठीक आहे की नाही. जर समजा तो आकडा क्लोज टू द 1,70,000 जर असेल तर मग ते थांबवतील. जर तो 1,50,000 1,60,000च्या घरात गेला तर पुन्हा 1-2 दिवसांची मुदतवाढ देण्याची त्या ठिकाणी मला तरी शक्यता वाटते. अनेक विद्यार्थी काय केले, शैक्षणिक अर्हतेच्या संदर्भामध्ये सुद्धा अनेक विद्यार्थ्यांनी घोळ घालून ठेवलेला आहे. असा जर घोळ तुमच्या मनामध्ये असेल तर तो कृपया थांबवा तुम्ही आणि या बुलेटिनकडे थोडंसं गांभीर्याने बघा, मला असं वैयक्तिकरित्या वाटते. आपण या लाईव्हमध्येच एक म्हणजे हे जो व्हिडिओ रेकॉर्ड करतोय त्याच्यामध्ये कॉल घेऊयात. हा बोला. हॅलो, हा बोला. हा सर, मी ओबीसी फीमेल आहे. माझा स्कोर 111 आहे आणि CTD पेपर 1-2 B.Ed आणि BA झालेला आहे. तर मला मी विदाऊटचे दिले आहे प्रेफरन्स, पण विथ इंटरव्ह्यूचे नाही दिले तर चालेल का? नाही, ते द्या ना, कारण की ओबीसी मध्ये तुमचा स्कोर असा काही फार पलीकडचा नाही आणि फार अलीकडचा नाही, तर तुम्ही सेफ्टीसाठी विथ इंटरव्ह्यूचे प्राधान्यक्रम देऊन ठेवा. हो, पण आपल्याला ते फेस करायला इंटरव्ह्यू, मग त्यांनी जर काही म्हणजे आपण समजा नाही घेतलं वगैरे तर ठीक आहे. तुम्ही मुलाखतीला गेलात आणि काही कारणामुळे जर तुम्हाला जॉईन करणं नाही शक्य झालं, तुम्ही पुढच्या टप्प्यासाठी तर राहतच नाही इलिजिबल. तेच म्हणूनच बा मग पुढच्या टप्प्यासाठी राहण्यासाठी थांबावं लागेल का, थांबू का बा? हो, तुम्ही थांबला तर चालते, पण तुम्ही मुलाखतींना जाऊ शकता. आणि जर समजा काही कारणामुळे तुमचं सिलेक्शन नाही झालं किंवा तुम्हाला नाही जॉईन करायचं असलं, पण त्यांनी जर नाव रिकमेंड केलं तर मग तुम्ही त्या पात्रतेमधून बाद होता. हो, ते म्हणूनच मला थोडीशी भीती वाटते द्याव की नाही. परंतु मला तुमच्यावरती 100% खात्री आहे की तुम्ही इंटरव्ह्यू, तुमचा डेमो इतका छान राहील की तुमच्याकडून कोणी काय अपेक्षा करणारच नाही की बा ताई तुम्ही एकदम छान शिकवता, तुम्ही या शाळेवरती जॉईन करा. नाही सर, ते वेगळं, ते ठीक आहे, पण मी खूप जणांना असं विचारलं की ते पैशाची रिक्वायरमेंट करतात ना शेवटी. तसं जर तुम्हाला काही वाटलं तर ते तुम्ही पवित्र पोर्टलकडे बघू शकता, पण शेवटी तो तुमचा वैयक्तिक निर्णय आहे. ते आपल्याकडे नाही आहे ना, म्हणून मग फेस टू ची वाट पाहू का बा, येईल का लिस्ट वगैरे? काही एक कन्व्हर्जन राऊंड येईल आणि एक दुसरा, परंतु मग तो शेवटी रिस्क फॅक्टरच आहे. पण तुमची मला असं वाटतं की 1 ते 5 साठी प्रयत्न करायला काही हरकत नाही या स्कोअरवरती. आणि जर विथ एंट्री मध्ये आलं तर 6वी ते 8वी साठी जर प्राधान्यक्रम लॉक केले तरी काही अडचण नाही. आणि मग सेकंडला आपल्याला प्राथमिकचे म्हणजे ते पण विथचे आणि विदाऊटचे दोन्ही पण येतात का? कन्व्हर्जन राऊंडचे येतील, परंतु ते कसं मी तुम्हाला एक म्हणजे जसं एक असतो महाप्रसाद आणि एक असतो प्रसाद. प्रसाद म्हणजे एखादी शिरणी येईल, एखादा पेढा येईल, आणि महाप्रसाद म्हणजे पोट भरून जेवण असते. तर ही जी शिक्षक भरती पहिला टप्पा आहे हा पोट भरून जेवण आहे. नंतर तुम्हाला याला वाटल्यास 1500 संस्था आल्यात, पण सगळ्या कुठे ओबीसीची जागा नाही, समांतर आरक्षण अशाच खूप आहेत एक जागेसाठी समांतर आरक्षण. चालेल. म्हणून मग काय थोडं द्विधा मनस्थिती द्याव की नाही. बरं, चालेल. ठीक आहे. हो, होतं.